संघाने एक एक सामना जिंकलेला आहे. दोन्ही संघांचं पारडं अगदी समतोल आहे. परंतु आजच्या दिवसातील प्रत्येक मॅचेस आहेत ना, त्या खूप महत्त्वाच्या मॅचेस आहेत. कालच्या दिवसामध्ये अमित ढवळे सांबरवाडी श्री शिव पेटेश्वर इलेव्हनचा खेळाडू त्यांनी मात्र अर्धशतक झळकावलं. 25 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 75 धावा त्यांनी ठोकल्या होत्या. कालच्या दिवसामध्ये चौकार हॅट्रिक देखील पाहायला मिळालेली आहे. षटकार हॅट्रिक अद्यापही पाहायला मिळालेली नाहीये, किंबहुना विकेट हॅट्रिक देखील अद्यापही पाहायला मिळाले नाहीये. परंतु आज कोणता खेळाडू षटकार हॅट्रिक किंबहुना विकेट हॅट्रिक मिळवेल याची प्रतीक्षा सर्वांनाच लागलेली आहे. आज एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना अजिंक्य सुपरस्टार या संघाचे संघमालक श्री अरुणदादा बादापुरे, श्री अमोलदादा बादापुरे आणि प्रशांत शांताराम बादापुरे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या विरुद्ध संघ खेळत असताना श्री घाटाई देवी स्ट्रायकर्स श्री नितीन भगत, कुमार राजू भगत, ओमकार भगत आणि श्री संतोष शिंदे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आलेल्या सर्व संघांचं पुनर्ष एकदा 14 गाव प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. जाऊया मैदानाच्या दिशेने. एक आयोजकांच्या माध्यमातून आमच्याकडे एक सूचना दिली जाते की एका इनिंगसाठी फक्त 30 मिनिटं तुम्हाला दिली जातील. एका ओव्हरसाठी फक्त 5 मिनिट दिले जातील. 5 मिनिटं आपण वाढवून का देतोय, तर मध्ये आपण 2 मिनिटाचा टाइम आउट घेतोय. 3 ओव्हर झाल्यानंतर स्ट्रॅटर्जी टाइम आउट तो आपण त्याच्यामध्ये ऍड करूया आणि एका इनिंग साठी फक्त 30 मिनिटं. आमचे गुणलेखक साहिल जाधव आहेत गुणलेखक, आणि त्याचबरोबर रितेश आयरे देवकलचे आहेत. हे 2 गुणलेखक आहेत. आज पहिल्या मॅच साठी जॉईन झालेले आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि टाइम आउट इथे लावलेला आहे. सुस्वागतम. मॅचला होते सुरुवात. गणपती बाप्पा. पहिलाच बॉल 9:40 पहिला बॉल रिलीज केलाय आणि राकेश बादापुरे गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत. पहिलाच बॉल त्यांनी समीरन डिलेव्हरी टाकलेला आहे. पहिलाच बॉल आलेला आहे. डॉट समोरच्या बाजूने स्वतः कॅप्टन गणेश भगत, नॉन स्ट्राईकला डॉक्टर सचिन आयरे आणि गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज राकेश बादापुरे. ओव्हर क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक आहे. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. कॅप मध्ये चेंडूला पाठवत असताना 30 सर्कलच्या आतमधील क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करेल, परंतु बॅकअपला खेळाडू येथील एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि सिंगल धावेने श्री गणेशा झालाय श्री घाटाई देवी स्ट्रायकर्स या टीमचा. आणि एका धावेने गणेश भगत या खेळाडूने म्हटलं आपलं खातं ओपन केलेलं आहे. सिंगल धाव धावफलकावरती लगवली जाते. खातं ओपन झालेलं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. राकेश बादापुरे पुन्हा एकदा तयार होतील. तिन्ही ऑफिशियल पंचांचा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आठ सर्कलच्या बाहेरचं क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं ना, तर अक्षरशः हो इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. दिशा खराब होती आणि नकारात्मक चेंडू पंचांनी घोषित केलाय. आणखीन एक धाव धावफलकावरती जोडूया. 38 सर्कलच्या बाहेरचं क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं ना, तर डॉक्टर सचिन आयरे यांच्यासाठी एक्स्ट्रा कव्हर रिजन आणि एक काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण सजवलाय. 38 सर्कलच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर मिड ऑफ, मिड ऑन, मिड ऑन, शॉर्ट पॉइंट असं क्षेत्ररक्षण सजवलंय. पुन्हा एकदा खराब बॉल. लागोपाठचा दुसरा बॉल वाईड बॉलचा इशारा येतोय. लागोपाठचे 2 बॉल नकारात्मक आलेले आहेत. धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. टॉस जिंकल्यानंतर श्री घाटाई देवी स्ट्रायकरच्या टीम कॅप्टनने सांगितलं की आम्ही 60चा टप्पा ओलांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू. आणि ज्या प्रकारे त्यांनी सुरुवात केली ना, अगदी सिंगल धावेने खातं ओपन केलं, परंतु राकेश बादापुरे कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळतोय. टप्प्याचा बॉल उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत 38 सर्कलच्या आतमध्ये, परंतु धाव तिथे घेतली जाणार नाहीये. दोन्ही फलंदाजांकडे वेट वॉचची भूमिका खूप चांगली आहे. ताळमेळ चांगला आहे. अगदी शांत संयमाने खेळ ते नक्कीच करतायत. सकाळचं सत्र म्हटलं की थोडस धावा बनवणं कठीण असतं फलंदाजांना, कारण खेळपट्टी थोडीशी मुलायम असते, नरम असते. परंतु कटिंग प्रसंगातून मार्ग काढावे लागतील.
बुडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत फेकी अचूक केले आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न काय घडलं जाईल पंचांकडे नजरा वळवलेले आहेत आणि इथे मात्र विकेटचं पतन डॉक्टर सचिन आयरे बॅक टू द डकआउट परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला येईल डीजे कमॉन चौकार षटकार उडवती बळत चौकार षटकार उडवती बळत आज खेळणार सारे संघ 14 गाव प्रीमियर लीग या सातारकरांची शान 14 गाव प्रीमियर लीग कास पठारचा अभिमान 14 गाव प्रीमियर लीग या सातारकरांची मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षरशः घाई झाली श्री गाटाई देवी स्ट्रायकर्स या टीमच्या माध्यमातून आणि डॉक्टर सचिन आयरे यांना मात्र माघारी परतावं लागलं धावचीच्या स्वरूपामध्ये ते माघारी परतले आणि एक मोठा झटका श्री गाटाई देवी स्ट्रायकर्सला मिळाला अचूक फेकी पाहायला मिळाली अचूक फेकीच्या साह्याने डायरेक्ट किट अतिशय चांगला पाहायला मिळाला आणि त्याच्या जोरावरती विकेटचं पतन झालंय न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये शशिकांत भगत इनेट क्रमांक 3 वरती आलेत ओहो इथे स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय बॅट अगदी जोरकस फिरवली होती असं वाटलं होतं बॅटच्या टप्प्यामध्ये बॉल घेऊ शकतील परंतु तसं पाहायला मिळालं नाही बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचू शकले नाहीत येतोय तो डॉट बॉल राकेश बादापूर एक चांगली बॉलिंग करतायत नियंत्रितपणे इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते खर तर त्यांची लाईन आहे ना ती अचूक आहे वेग देखील चांगला आहे टप्पा देखील त्यांचा अचूक आहे एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीत नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय त्यानंतर मिस फिल्डिंग पाहायला मिळते आणि मिस फिल्डिंगचा दुजोरा श्री घाटाई देवी स्ट्रायकर्सला मिळत असताना गणेश भगतच्या बॅट मधून एक शानदार नामदार दमदार नशिबाचा चौकार सारे धुरंधर साऱ्यांच्या मनात केलंय घर साऱ्यांच्या मनात केलंय घर साऱ्यांच्या मनात केलंय घर या सातारा जिल्ह्याची शान पुर घराघरात क्रिकेटर घराघरात क्रिकेटर घराघरात क्रिकेटर बाजी मारणार सारे संघ गणेश खिंडीच्या मैदानात बाजी मारणार सारे संघ गणेश खिंडीच्या मैदानात मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलवरती श्री घाटाई देवी स्ट्रायकर्सला एक नशिबाचा चौकार मिळत असताना धावफलक पुढे सरसावलंय धावफलक जाऊन पोहोचलंय तब्बल 7 या आकड्यावरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे समाप्त झालंय राकेश बादापुरे यांनी पहिले 5 बॉल खूप चांगले हाताळले होते परंतु शेवटच्या बॉलवरती ती मेहनत घेतली होती ती मेहनतीवरती पाणी फेरलं अक्षरशः क्षेत्ररक्षकाने मी म्हणेन कारण त्यांच्या माध्यमातून चूक होताना पाहायला मिळाली आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही ओव्हर क्रमांक 2 मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन स्वतः कॅप्टन श्रीकांत आयरे आलेले आहेत समोरच्या बाजूने शशिकांत भगत आहेत घाटवांचे गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत श्रीकांत आयरे अटाळीचे अटाळी टू घाटवान असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय फिरकीचे जादूगार आहेत श्रीकांत लोअर फुलटॉसचा बॉल बॉल हवेमध्ये आहे उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले हाताची ओंजळ केली आणि ओंजळीमध्ये अलगद बॉलला पकडलाय विकेटचं पतन होत असताना धक्का क्रमांक 2 श्री घाटाई देवी स्ट्रायकर्सला शशिकांत भगत गोल्डन डकचे शिकार चौकार षटकार उडवती बळत चौकार षटकार उडवती बळत आज खेळणार सारे संघ 14 गाव प्रीमियर लीग या सातारकरांची शान 14 गाव प्रीमियर लीग कास पठारचा अभिमान 14 गाव प्रीमियर लीग टाइम सेट केलेला आहे विनंती असेल वेळ जास्तीचा घेऊ नका कारण मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना तर लोअर फुलटॉसचा बॉल होता अगदी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षण सजवला होता शशिकांत भगत यांच्यासाठी आणि एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये
अतिशय चांगला कॅच पकडलाय. तिथे मात्र गोल्डन डकचे शिकार ठरले. थोडेसे नाराज होते शॉट सिलेक्शन वरती आणि त्यानंतर त्यांना माघारी परतावं लागलं. आणखीन एक समोरच्या दिशेने हाय हँड्स अप षटकार बॅटच्या स्लॉट मध्ये आल्यानंतर बॉलला पाठवून दिलाय. पार्किंग प्लॉट मध्ये आल्या पावली दाखवलाय आपला दमकर अतिश अंधारे ब्रँडेड षटकार. बाजी मारणार सारे संघ गणेश खिंडीच्या मैदानात बाजी मारणार सारे संघ गणेश खिंडीच्या मैदानात आज खेळणार सारे संघ 14 गाव प्रीमियर लीग या सातारकरांची शान 14 गाव प्रीमियर लीग खास पठारचा अभिमान 14 गाव प्रीमियर लीग. थँक्यू टिल्से. मैदानाच्या आतमध्ये आल्या पावली अतिश अंधाऱ्याने अतिश बाजी दाखवले. ठोकला षटकार आणि मनोबल अगदी टीमचं वाढवलं. कॉन्फिडन्स लेवल वाढवला. 2 विकेट्स गेल्या होत्या. त्यानंतर थोडासा संघ अडचणीमध्ये होता, परंतु अतिश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गेला आणि त्यांनी पहिलाच बॉल फेस करत असताना षटकार ठोकला आणि आता मात्र झेलची नामी संधी. ओ माय गॉड, मोये मोये. झेलची नामी संधी होती, संधी उपलब्ध केली होती श्रीकांत आयरे यांनी, परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझन मध्ये जे होते त्यांनी मात्र चुकी केली. सूरज माने यांनी खूप मोठी चुकी केली. क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही. संधीचं सोनं करावं लागतं, कारण संधी एखाद्या चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. थोडासा का उशीर झाला ना तर ते हातातून निष्ठून जाते. आता मात्र सूरज मानेने केली चूक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी अजिबात दिली जात नाही, परंतु श्रीकांत आयरे यांचं कौतुक करावं लागेल. बॅकफुटला गेले, गॅप मध्ये चेंडूला पाठवलंय, बॉल निघून चाललाय लाउंडी कार्पेटच्या साइडने डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन सीमारेषेच्या बाहेर. मिळतील 4 4 4 4 4 धावा चौकार. गणेश भगत मैदानाच्या आतमध्ये बरसलेले आहेत. धावफलकावरती 18 धावा आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. श्रीकांत आयरे यांनी पहिल्या बॉलवरती विकेट्स मिळवली, दुसऱ्या बॉलवरती षटकार खर्च केला. आणखीन एक चांगला बॉल आहे. ही लाईन चांगली आहे. थोडेसे बॅकफुटला जाऊन जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाही. येतोय तो डॉट बॉल. श्रीकांत आयरेचा जर आपण विचार केला ना तर श्रीकांत आयरे हा खेळाडू फक्त ॲज अ बॅट्समन म्हणून कित्येक वेळा आपण पाहायला मिळाला, परंतु अटाळी गावामध्ये कुठेतरी बॉलरची कमतरता होती. शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न, 3 यष्ट्यांच्या बाहेरून हा बॉल निघून चाललाय. वाईड बॉलचा इशारा येतोय. श्रीकांत आयरे यांच्याबद्दल आपण चर्चा केली. खरं तर श्रीकांत आयरे ॲज अ बॅट्समन म्हणून कित्येक वेळा आपल्याला पाहायला मिळाला, परंतु श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अटाळी या टीमच्या माध्यमातून तो खेळत असताना अटाळी टीमला कुठेतरी बॉलरची कमतरता होती आणि त्यानंतर त्याने बॉल हातामध्ये घेतला आणि खऱ्या अर्थात बॉलिंगकडे देखील लक्ष दिलं. आणि यावेळेला पहा गणेशच्या बॅट मधून एक दमदार, नामदार, शानदार, लाजवाब, अप्रतिम समोरच्या दिशेने षटकार. पंच चौकार आहे की षटकार आहे? येस, चौकार आहे. माफी असावी. 4 धावा मिळतील. 23 धावा धावफलकावरती. चौकार आलेला आहे. अप्रतिम फटका सजवला, डोळ्याची पारणं फेडणारा हा चौकार. क्रिकेट मधील मादक सौंदर्य त्यांनी दाखवलं. थोडेसे बॅकफुटला गेले, बॅटच्या रनार मध्ये चेंडूला घेतलं. जिथे मात्र क्षेत्ररक्षक खाली होतं, गॅप खूप मोठा होता, त्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलं. मिळाल्या 4 धावा आणि या 4 धाव्याच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 23 धावा. 2 षटकं अखेरीस. मॅन्डेटरी पॉवर प्लेची दोन्ही षटकं आता समाप्त झालेली आहेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीच्या रनम्यावरती पुन्हा एकदा राकेश बादापुरे आलेले आहेत. आपल्या स्पेन मधील दुसरं षटक आणि सांघिक तिसरं षटक ते घेऊन आलेले आहेत.
ओहो, इथे लोअर फुलटॉसचा बॉल होता, परंतु दिशा खराब आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, परंतु खराब बॉल, खराब दिशा. अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडूया. सिंगल धाव धावफलकावरती जोडत असताना 24 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ आहे. राकेश बादापुरे गोलंदाजीच्या रनवेवरती, ज्यांनी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं. यावेळेला पहा, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक टप्पा बॉलला जज करतील. फेकी लगोलग केली जाईल आणि त्यानंतर सिंगल धाव घेतली जाते. विकास बादापुरे आहेत क्षेत्ररक्षणाचे एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चांगले क्षेत्ररक्षण ते करतायत. वैभव आहेत आणि वैभवने मात्र चांगली गोल क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलेलं आहे. होय, त्या बॅटचा किनारा. श्रीकांत आयरेने अगदी जंप मारून ही मात्र कॅच पकडले. गोलंदाजाची कमाल, विकेट कीपरची धमाल. एक मोठा मासा बॅक टू द डगआउट. काय कॅच पकडले श्रीकांत आयरेने. रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्ही पाहू शकाल. अगदी बॅटचा किनारा लागला होता, बॅटची टोप्याची लागली होती आणि श्रीकांत आयरे यांनी मात्र अगदी जंप मारून एका हाताने तो कॅच पकडला. अविस्मरणीय कॅच आपल्याला पाहायला मिळालाय. प्रत्येकाच्या स्टेटस वरती हा कॅच आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळेल. खर तर श्रीकांत यांची उंची कमी आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांनी ती जंप मारली ना, अप्रतिम होती. 100% एफर्ट देण्याचा त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केला आणि प्रयत्नांना यश देखील आले. धक्का क्रमांक 3 श्री गाटाई देवी स्ट्रायकर्स या टीमला मिळालेला आहे. 25 या आकड्यावरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, अजय फरतडे मैदानाच्या आतमध्ये. हो, इथे मात्र पहा, बॅकफुटला जात असताना पंच करण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉलने थोडासा टर्न आतमध्ये घेतला आणि त्यानंतर मात्र आलाय तो डॉट बॉल. राकेश बदापर यांचं मी कौतुक करेन. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा त्यांनी खर्च केल्या फक्त 7 धावा आणि विकेट्स देखील एक सांघिक यश त्यांना मिळालं होतं. श्रीकांतने मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळलं. धावा खर्च केल्या तब्बल 16 धावा. विकेट्स देखील त्यांनी 2 मिळवल्या. याला टॅप उडवला आहे. क्षेत्ररक्षक समोरच्या दिशेने आहेत की काय पाहणं गरजेचं आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे येतील खूप लांबून. तोपर्यंत सिंगल धाव घेतली जाते. त्याचबरोबर अंबानी गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री पांडुरंग शेडगे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. आणखीन एक चांगला थ्रो पाहायला मिळालाय, परंतु सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 27 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. खर तर 14 गाव प्रीमियर लीग आपण पाहत आहे. सीपीएल पर्व क्रमांक 5. अतिशय चांगला आयोजन पाहायला मिळते. संपूर्ण कास पठार विभागामध्ये 14 गावं आहेत आणि 14 गावच्या माध्यमातून एक 14 गाव प्रीमियर लीग आयोजित केली जाते दरवर्षी आणि याही वर्षी सीपीएल क्रमांक 5 तुम्ही पाहताय. दैदिप्यमान आयोजनाचा सोहळा रंगत असताना हे आयोजन तुम्ही पाहताय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 27 धावा. स्ट्रॅटर्जी टाइम आउट झालेला आहे आणि स्ट्रॅटर्जी टाइम आउट मध्ये ऐकूया एक सुमधुर डीजे मास्टर यांच्या माध्यमातून गीत. थँक्यू. हलकी वादक, अगदी हलकी वादक देखील दुसऱ्या दिवसामध्ये अगदी सज्ज झालेले आहेत. स्ट्रॅटर्जी टाइम आउट समाप्त झालेला आहे. 3 षटकानंतर आपण स्ट्रॅटर्जी टाइम आउट देतोय आणि 3 षटकांसाठी अजिंक्य सुपरस्टार्स या टीमने वेळ घेतलेला आहे.
20 मिनिटं घेतलेली आहेत. आता त्यांच्याकडे फक्त 10 मिनिट आहेत. 10 मिनिटांमध्ये 2 षटक त्यांना हाताळायचे आहेत. चला काही करा, वेळ जास्तीचा घेऊ नका. अगदी वेळेमध्ये 3 षटक त्यांनी संपवलेले आहेत. कारण आपण 15 मिनिटं 3 ओव्हरसाठी दिलेले आहेत, परंतु स्टँडर्डचे टाइमआउट पकडून आपण 30 मिनिट दोन्ही संघांना दिलेले आहेत एका इनिंगसाठी. ओव्हर क्रमांक 4 मध्ये केतन शेडगे अंबानी आलेले आहेत. समोरच्या दिशेने अतिश अंधारे सांबरवाडीचे आहेत. बॅटल खूप चांगलं रंगलं जाईल, कारण दोन्ही खेळाडूंनी आपापल्या गावच्या टीमच्या माध्यमातून चांगला खेळ दाखवलाय. अतिरिक्त उसळी देणारा हा बॉल आहे आणि सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 28 धावा. सकाळचं क्षेत्र आहे आणि धावा कुठेतरी कमी पाहायला मिळतात धावफलकावरती. परंतु आता उर्वरित अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडूच्या पाठीमागे बेधडक कामगिरी फलंदाजांना करावी लागेल. मागे वळून चालणार नाहीये. अजय पडतरे आहेत स्ट्रायकेटना. आज संधी मिळाले, संधीचं सोनं त्यांना करावं लागेल, पण तितक्याच ताकदीचा गोलंदाज केतन आहेत. फुलटॉसचा बॉल, फुलटॉसला माफी दिली जात नाही. फुल टोल वसूल केला जातो. बॉल निघून चाललाय वावराच्या बाहेर, बांधाच्या पलीकडे. 6 धावांसाठी अजय पडतरेच्या बॅट मधून एक दमखम षटकार. थँक्यू डिज, थँक्यू. हलकी वादक. फुलटॉस बॉल वरती माफी नाहीये. बॅकफुटला गेले, पंच खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. कॅचची माग होती आणि कॅच पकडले. आणखीन एका विकेटचं पतन. अजय पडतरे बॅक टू द डगआउट. ज्या खेळाडूने मात्र षटकार ठोकला त्याच खेळाडूला माघारी पाठवण्यामध्ये यश केतन शेडगे अंबानी यांना आलेलं आहे. जशास तसं उत्तर त्यांनी द्यायला सुरुवात केली. तू 10 नंबरी तो मै 11 नंबरी, तू शेर तो मै 1.25 शेर. तू मला षटकार मारणार तर मी देखील तुझी विकेट मिळवणार. हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. म्हणून आम्ही सातत्याने सांगत आलोय, क्रिकेटच्या पटलावरती एखादा चेंडू तुम्हाला रंग बनवतो तर दुसरा चेंडू तुम्हाला राजा बनवतो. एखादा चेंडू तुम्हाला हिरो बनवतो तर एखादा चेंडू तुम्हाला झिरो बनवतो. बॅटचा किनारा जरूर लागलाय. विकेट किपर आहेत, धाव मिळणार नाही. विशाल साळुंके उद्देश्वर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. खर तर विशाल साळुंके ऑलराऊंडर खेळाडू आहेत. युवतेश्वर टीमच्या माध्यमातून सातत्यपूर्वक ती ऑलराऊंडरची भूमिका बजावत असतात. आज मैदानाच्या आतमध्ये श्री घाटाई देवी स्ट्रायकर्स या टीमच्या माध्यमातून ते बॅटिंग करतात. ओहो, इथे मात्र स्विंग अँड मिस, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे बायच्या स्वरूपामध्ये, लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव कंप्लीट केली जाते आणि 35 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 4 मार्गस्थ आहे. केतन शेडगे यांचं देखील मी कौतुक करेन. पहिल्या बॉलवरती सिंगल खर्च केली, दुसऱ्या बॉलवरती षटकार जरूर आला, परंतु नंतरच्या बॉलवरती विकेट, नंतर डॉट, नंतर बायच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव. टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, बॅटचा किनारा जरूर लागलाय, बॉल निघून चाललाय. थर्ड मॅन रिजन सीमा रेषा पार. 4 धावांसाठी विशालच्या बॅट मधून येतोय चौकार. खर तर प्रमुख आकर्षण म्हणून हलकी वादक आहेत सीपीएल पर्व क्रमांक 5 आणि ते मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन नक्की करतायत. षटकार, चौकार आणि विकेटचं स्वागत अगदी ते हलकी वादकाच्या निनादामध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खर तर कालच्या दिवसापासून त्यांनी मात्र मन जिंकलेले आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 22 मिनिटं झालेले आहेत. आता अवघे 5 मिनिटं त्यांच्याकडे बाकी आहेत शेवटचे षटक हाताळण्यासाठी. शेवटचे 5 मिनिट शिल्लक आहेत ही ओव्हर संपवण्यासाठी. विनंती करेन की थोडीशी घाई करा.
शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती वैभव भोसले पिसानी आलेले आहेत. समोरच्या बाजूने विशाल साळुंके आहेत. तर माफ करा, आमच्यापर्यंत गोलंदाजाचं नाव थोडंसं चुकीचं पाहायला मिळालं होतं. सूरज माने गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत. वाईट बॉलचा इशारा पहिला बॉल टाकत असताना आलेला आहे. हा बॉल डॉट येतोय. अतिश अंधारे यांच्या बॅट मधून या अगोदरच्या शेवटच्या बॉलवरती चौकार आला. 40 धावा धावफलकावरती आहेत. अतिशने 6 बॉलच्या पाठीमागे 13 केलेत. विशालने 3 बॉलच्या पाठीमागे अजून एकही धाव बनवली नाहीये. परंतु यावेळेला पहा, फटका दमदार आहे. उंची जास्त, लांबी देखील जास्त आहे आणि बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. बेतील 6 धावा. षटकार काय फटका सजवला होता. बॅटच्या स्लॉट मध्ये आल्यानंतर पार्किंग प्लॉट मध्ये बॉलला पाठवलं. टप्प्यात आला ना की आपण कार्यक्रम करतो हे मात्र दाखवून दिले आहे. त्याचबरोबर पिसानी गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते मोहन दादा गोगावले साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही 14 गाव प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. बॅक कुठला गेले, समोरच्या दिशेने लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षण आहे. एक धाव कंप्लीट केले आणि एकाच धावेवर ते थांबवलंय, कारण अतिश अंधारे यांच्याकडे स्ट्राईक हवी आहे. कारण अतिशला माहीत आहे मी माझ्या संघाची सूत्र हलवू शकतो. मी माझ्या संघाचा जबाबदारी घेऊन एक चांगले फटके सजावू शकतो. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 47 धावा धावफलकावरती. ओहो, इथे मात्र लाजवाब बॉलिंग केली जाते. अप्रतिम सुरेख बॉल हाताळलाय. अगदी ऑफ स्टंप वरती पिचिंग केला होता. तदनंतर त्याला फ्लाय चांगली दिली, उसळी चांगली दिली आणि तदनंतर मात्र येतोय डॉट बॉल. यानंतरची मॅच आहे श्रीमंत माने सरकार विरुद्ध डीजे किंग. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. टॉस करणार आहोत, रिपोर्टिंग करा. ओहो, फटका बसलाय. बॅटचा किनारा जरूर लागलाय, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉलने थोडासा टर्न घेतला आणि त्यानंतर सिंगल धाव कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? क्रिकेट आहे, दुसरीचा प्रयत्न नक्की केला जाईल. यस, विकेटचं पतन होईल. विशाल साळुंके यांना माघारी परतावं लागेल, परंतु अतिशला जी स्ट्राईक हवी होती ती स्ट्राईक त्यांना मिळालेली आहे. आम्ही सातत्याने सांगत आलोय, क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. विकेटचं पतन झालेलं आहे, परंतु एक धाव धावफलकावरती जोडूया. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. त्याचबरोबर ज्यांनी मात्र कालच्या दिवसामध्ये गुणलेखकाची भूमिका केली आणि आजही देखील गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील तुषार कदम एकीव यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ओहो, इथे फटका बसलाय. क्षेत्ररक्षक अभय जांभळे चेंडूचा पाठमोरा नक्की करतील, परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. थोडेसे फलंदाज पडले, परंतु पुन्हा एकदा उभे राहिले. तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती कंप्लीट केलेल्या आहेत आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 50 या आकड्यावरती. 51 धावांचं टार्गेट आहे. अजिंक्य सुपरस्टार्स या टीम समोर येणारे बॉल आहेत 30. तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टर यांच्या माध्यमातून एक मधुर गीत. आज खेळणार सारे संघ 14 गाव प्रीमियर लीग. काय सातारकरांची शान 14 गाव प्रीमियर लीग. तर इथून पुढे आपण टॉस कडे वळूया. आजच्या दिवसातील क्रमांक 2 ची मॅच. एका बाजूला असेल डीजे किंग तर दुसऱ्या बाजूला असेल श्रीमंत माने सरकार आणि या मॅचचा टॉस केला जाईल कासपठार विभागातील सामाजिक कार्यकर्ते आणि भजन सम्राट म्हणून ज्यांची ओळख आहे. खरं तर एक भजन गायिका म्हणून त्यांची संपूर्ण
महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण लोकल ट्रेनने जो आपण प्रवास करतो त्या लोकल ट्रेनमध्ये देखील त्यांच्या वाणीतून अप्रतिम असं भजन आपल्याला ऐकायला मिळतं. आपल्या सर्वांचे लाडके आणि कास पठार विभागातील सामाजिक कार्यकर्ते पिसानी गावचे सुपुत्र मोहनदादा गोगावले यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. आजच्या दिवसातील दुसरी मॅच आणि दुसऱ्या मॅचचा आपण टॉस करूया. कॉल कोण देणार? श्रीमंत माने सरकार की डीजे किंग? यस, डीजे किंग अमोल बनगे हे मात्र कॉल करतील. आजच्या दिवसातील दुसरी मॅच आणि दुसऱ्या मॅचचा करूया आपण टॉस. मोहनदादा गोगावले यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन. कॉइन हवेमध्ये असताना अमोल बनगे यांनी काटा हा कॉल केलेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे डीजे किंग अर्थातच अमोल बनगे यांनी. अमोल बनगे, काल तुम्ही एक मॅच खेळलाय, एक मॅच तुम्ही जिंकलेला आहे, 2 पॉइंट तुमच्या खात्यामध्ये आहेत. समोरच्या टीमने एक मॅच खेळलेली आहे, ती मॅच त्यांनी गमावलेली आहे. पॉइंट टेबल त्यांच्याकडे काही नाही, अजूनही पॉइंट टेबल त्यांना ओपन करायचं आहे. पण महत्वाच्या मॅच मध्ये तुम्ही टॉस जिंकलाय, ही मॅच खूप महत्वपूर्ण आहे. पॉइंट टेबल मध्ये बढत करायची असेल तर, वर्चस्व ठेवायचं असेल तर मॅच खूप महत्वाची आहे. निर्णायक मॅच मध्ये टॉस तुमच्या बाजूने आलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग. फिल्डिंग करणार आहात, समोर एक चांगला संघ आहे, किती धावांपर्यंत थांबवू शकाल? 40-50. टीम कॉम्बिनेशन कसं आहे? जसं हवं होतं तसं आहे का, की काही बदल, काही चेंजेस? नाही तसं काही नाही, जे आहे तेच आहे. ती टीमची बांधणी ज्या प्रकारे हवी होती ती टीमची बांधणी अतिशय चांगली आहे. आयोजनाबद्दल काय सांगाल? खरं तर सीपीएल पर्व 4 पर्व अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झाली. पर्व क्रमांक 5 मध्ये प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. सायकलची कुपनच्या माध्यमातून हलकी वादक आहेत. कुठेतरी सीपीएल कमिटीने वेगळं करण्याचा प्रयत्न, आणि तुम्ही देखील या मैदानासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. काय भावना असतील, कशा पद्धतीने या सीपीएल कडे पाहताय? खूप चांगलं नियोजन केलेलं आहे. 14 गाव प्रीमियर लीग कास पाटर भागाने असंच इथून पुढे पण चालू राहावं एवढीच इच्छा आहे. थँक्यू सो मच. आपण जाऊया श्रीमंत माने सरकार या टीमच्या कॅप्टन नितीन. कालच्या दिवसामध्ये एक मॅच तुम्ही खेळलेली आहे, ती मॅच तुम्ही गमावलेली आहे. जर संपूर्ण स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर ही मॅच खूप महत्वाची आहे. या मॅच मध्ये तुम्हाला जिंकावंच लागेल. कशा पद्धतीने रणनीती टाकल्या आणि टीम मध्ये काही चेंजेस? 2-3 चेंजेस केलेत, कारण सर्वांना खेळवण्याचा आपल्याकडे नियम आहे आणि रणनीती अशी आहे की समोरची टीम पण चांगली आहे आणि काल एक मॅच गमावली, पण कालचा दिवस वेगळा होता. आजचा नवीन चांगली सुरुवात करायचा प्रयत्न करेल. अगदी बरोबर आहे. खरं तर नवी मुंबई शहरामध्ये ते घनसोली प्रीमियर लीग खेळल्यात, अनेक मोठमोठ्या स्पर्धा तो खेळतोय. सीपीएल कडे कशा पद्धतीने पाहतोयस? खूप चांगलं नियोजन आहे. 2 वर्ष खेळलो नाही मी, पण मिस करत होतो खेळायची. यावर्षी पहिलं वर्ष आहे, मजा येते खेळायला. थँक्यू सो मच मोहन दादा. खरं तर तुम्ही भजन सम्राट म्हणून संपूर्ण कास पठारामध्ये प्रख्यातिक आहात. खरं तर आयोजनाकडे कशा पद्धतीने पाहताय? आणि 14 गावातील सर्व गावं एकत्र येतात, चांगलं आयोजन केलं जातात आणि गावची मातीमध्ये खेळण्याची एक वेगळीच मजा असते. कशा पद्धतीने आयोजनाकडे पाहताय? खूप छान प्रकारे नियोजन केलेलं आहे. पूर्ण प्रथमतः दोन्ही टीमसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि 14 गाव प्रीमियर लीग आपले सर्व असोसिएशनचे सर्व पदाधिकारी खूप छान प्रकारे नियोजन करतात. आम्ही सर्व सहभागी असतोय. थँक्यू सो मच. खूप चांगलं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. टॉस आपण पाहिला, टॉस मध्ये काय घडलं? टॉस जिंकलेला आहे डीजे किंग या टीमने. टॉस जिंकण्याचा प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग साठी आमंत्रित केलेले आहे श्रीमंत माने सरकार. या टीमला एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाईल, परंतु मैदानाच्या आतमध्ये एक मोठी मॅच रंगत असताना प्रथमतः बॅटिंग करत असताना श्री घाटाई देवी स्ट्रायकर्स या टीमने 51 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे आणि 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य सुपरस्टार या टीमची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. तत्पूर्वी खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांनाच जो आवाज हवा हवा होता, खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्रातील एक गोड आवाज, आकडे तन्न आणि पश्चिम महाराष्ट्राचा समालोचकांमधील वाघ अर्थातच निलेश मर्डेकर सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया टाळ्यांच्या गजरामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. खरं तर कालच्या दिवसामध्ये त्यांना 22 गाव प्रीमियर लीगला ते गेले आणि काल ते आपल्याला उपलब्ध राहू शकले नाहीत, परंतु आज ते संपूर्ण दिवस आपल्या भेटीला आणि आपल्या सर्वांच्या सेवेसाठी ते उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं आपण पुनर्ष एकदा 14 गाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून करूया सहर्ष सहर्ष स्वागत.
दिशेने आपण वळूया आणि पहिल्याच बॉल वरती परफेक्ट मिडल ऑफ बॅट केली आणि तदनंतर बॉलला पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 चौकार. मिस्टर श्रीकांत आयरे 360 मॅन सेट ऑन फायर. वाजतंय टुरुम टुरुम, तुम्हा बघून पाणीच पण मला करतंय वाजतंय टुरुम. पंच 2 मिनिटं सामना थांबवा. पंच आयोजक कमिटी विनोद दादा गोगावले. तर नक्कीच इथे श्री घाटाई देवी स्ट्रायकर्स टीम काल आपण अनाउन्समेंट केलं होतं की 13वा आणि 14वा खेळाडू फक्त स्ट्रॅटर्जी टाइम आउट मध्ये मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाऊ शकतो. प्ले 11 मधील खेळाडू जाऊ शकत नाही आणि तो नियम तुम्ही कुठेतरी तोडला असं म्हणायला काही हरकत नाही. सुनील बादापुरे मैदानाच्या आतमध्ये गेले होते. आणि कॅप्टन जाऊ शकत नाही. बाकी इतर कोणीही जाऊ शकतं. चला मॅच ऑन करा. मॅच ऑन करूया. आणखीन एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न श्रीकांत अय्यर यांचा झालेला आहे आणि अलाउंड दी कार्पेटच्या साइने चेंडू काव कॉर्नर रिजन मध्ये निघून चाललाय. सिंगल धाव धावफलकावरती जोड्या सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धाव आहेत तब्बल 9 धावा धावफलकावरती.
मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. शशिकांत भगत पुन्हा एकदा तयार होताना पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला जाऊन हलक्या आधारे पंच करण्याचा प्रयत्न, थोडीशी मिस फिल्डिंग, ताळमेळ फसला होता दोन्ही फलंदाजांचा. आता इथे मात्र श्रीकांत दायरे यांना माघारी परतावं लागेल. अति घाई संकटातली अचूक फेकीने मात्र श्रीकांत दायरे यांचा झालाय घात. विकेटचं पतन. श्रीकांत दायरे बॅक टू द डकआउट. खूप मोठी विकेट श्री घाटाई देवेश टायगर्स या टीमला मिळालेली आहे. अगदी दोन्ही फलंदाजांचा कुठेतरी ताळमेळ फसला होता. वेट वॉच आणि कॉलिंगची भूमिका जी आहे ती फसली होती आणि तू मैमय करत मात्र इथे धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला आणि विकेटचं पतन नक्कीच झालं. श्रीकांत आयरे जो फलंदाज फॉर्म मध्ये होता, कालच्या दिवसामध्ये देखील त्यांनी एक चांगली बॅटिंग केली होती. आज देखील त्यांच्या बॅट मधून 2 लागोपाठच्या बॉलवरती 2 चौकार आले होते. जो फलंदाज सेट होत असताना त्या खेळाडूला मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी परतावं लागलं. धक्का क्रमांक 1 अजिंक्य सुपरस्टार्स या टीमला मिळालेला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभय जांभळे जांभळपुरी मैदानाच्या आतमध्ये नेट क्रमांक 3 वरती दाखल झालेत. मनकट विकेट घेण्याचा प्रयत्न. खरं तर शशिकांत भगत यासाठी ओळखले जातात, जाणले जातात. मनकट विकेट घेण्याचा ते वारंवार प्रयत्न करत असतात. हा बॉल सुरेख आहे. चांगली लाईन, अचूक टप्पा, योग्य टप्प्यावरती हा बॉल रिलीज केला. टप्पा पर्यंत बॉलला उचली चांगल्या प्रकारे दिले. बॅट खालून आणि बॉल वरतून निघून गेला. बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही. येतोय तो डॉट बॉल. शशिकांत भगत यांनी कमबॅक खूप चांगलं केले. पहिले 2 बॉल थोडेसे महागडे राहिले, परंतु तदनंतरचे बॉल त्यांनी अप्रतिम टाकलेत. पुन्हा एकदा मनकट विकेट घेण्याचा प्रयत्न. खरं तर टाइम सेट केलेला आहे. टायमिंगला खूप महत्व आहे. वेळेची बंधन आहेत. हलक्या त्याने या बॉलला फक्त डिपेंड्स केलंय. बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलोथ्रोमध्ये शशिकांत भगत यांनी मात्र एक चांगला बॉल अडवलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे समाप्त झालंय. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 1 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत. तब्बल 9 धावा. मैदानाच्या दिशेने 9 धावा धावफलकावरती आहेत. तब्बल 51 धावांचा पाठलाग करत असताना 9 धावा धावफलकावरती पहिल्या षटकांती. ओव्हर क्रमांक 2 गणेश भगत आलेत. आडव्या बॅटने या बॉलला उडवलाय. गॅप खूप मोठा आहे. मिळणार नाही धावांचा तोटा. बॉल निघून चाललाय. 4 धावांसाठी केतन शेडगे यांच्या बॅट मधून दमदार चौकार. ओव्हर क्रमांक 2 ला जशी सुरुवात झाली तशी मात्र पहिल्याच बॉल वरती केतन शेडगे या नावाचं वादळ मात्र गोंगवायला लागले. गाव कॉर्नर रिजन मध्ये गॅप खूप मोठा होता आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांनी ठोकलाय चौकार. बॅकफुटला गेले. हलक्या हाताने फक्त दिशा दिले. क्षेत्ररक्षक आहेत. फर्स्ट स्लिप मध्ये थोडीशी मिस फिल्डिंग महेश शेडगे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि मिस फिल्डिंगचा दुजोरा अगदी अजिंक्य सुपरस्टार्स या टीमला होत असताना 2 धावा येथे कंप्लीट केले गेलेत. प्रत्येक धाव वाचवणं श्री घाटाई देवेश टीमला खूप महत्वाचं आहे. एका धावेने मात्र अक्षरशः मॅच हरली जाते आणि एका धावेने मॅच जिंकली देखील जाते. म्हणून एक धाव खूप क्रिकेटच्या पटलावरती महत्वाची आहे आणि ते मात्र मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंगचा दुजोरा होताना पाहायला मिळालाय. 2 धावा धावफलकावरती जोड्या. 15 धावा धावफलकावरती. बॅकफुटला गेले. पंच खूप चांगला आहे. गॅप खूप मोठा आहे. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतील. बॉल अडवण्यामध्ये यश आलंय. आउट
आणि तदनंतर मात्र बॉलला पकडण्यामध्ये क्षेत्ररक्षकाला यश आलं. आपल्या टीमसाठी 2 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत. 100% देण्याचा प्रयत्न त्यांनी अप्रतिम केलाय. ती शर्यत जरूर लागली होती, परंतु क्षेत्ररक्षकाने बॉलला अडवलं. 2 धावा कंप्लीट केल्या. 17 धावा धावफलकावरती आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत गणेशने 3 बॉलच्या पाठीमागे 8 धावा खर्च केलेल्या आहेत, परंतु केतनची बॅट तळपले. एक चौकार आणि 2 वेळा त्यांनी दुहेरी धाव घेतलेली आहे. यावेळेला आणखी एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी क्षेत्ररक्षकाला अंगाला स्पर्श करून बॉल चाललाय बाउंड्री लाईन लगत. तिथे बॉल अडवण्यामध्ये पुन्हा एकदा यश आलंय. तोपर्यंत पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 2 धावा घेतल्या जातील. बॅट मधून षटकार चौकार येत नसतील ना, तर तुम्हाला सिंगल आणि डबल धाव घ्यावी लागते. धावफलक हलवावं लागतं. धावफलक हळूहळू पुढे घेऊन जावं लागतं आणि तेच काम केतन शेडगे अंबानी यांच्या माध्यमातून केलं जात आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. थोडस आता फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जातील. जो क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये होता त्याला मात्र मिड ऑफ ला बोलवलं जाईल आणि मिड ऑफचा क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये ठेवला जाईल. आणखी एक चांगला स्ट्रोक. गॅपमध्ये चेंडूला पाठवलंय, परंतु एका हाताने बॉल अडवण्यामध्ये यश आलेलं आहे क्षेत्ररक्षकाला. चांगली फिल्डिंग मी त्या ठिकाणी म्हणेन, कारण टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न होत होता. टर्न झाल्यानंतर बॉलला देखील अडवण्यामध्ये यश आलं क्षेत्ररक्षकाला. शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये जे क्षेत्ररक्षण हलवलं होतं त्या क्षेत्ररक्षकाने मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 100% देण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही सातत्याने सांगत आलोय, बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती तुम्ही मॅचेस जिंकू शकत नाही, फिल्डिंगच्या जोरावरती देखील मॅचेस जिंकू शकता. हो, यावेळेला स्टिपचा फटका दमदार आहे. ताकद न ताकद दोन्ही गोष्टी जुळून आल्यात. बॉलला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी अभय जांभळे यांच्या बॅट मधून धडाकेबंद षटकार. थँक्यू डीजेची देखील सुरेल साथ आपल्याला कालच्या दिवसापासूनच लाभलेली आहे. मराठी गाणी खूप चांगल्या पद्धतीने वाजवली जात आहेत आणि खऱ्या अर्थानं 26 धावा धावफलकावरती आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झालेली आहेत. आता क्षेत्ररक्षण फैलावलं जाईल. 6-5चा कन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळेल. 30 सर्कलच्या आतमध्ये 6 खेळाडू आणि 30 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. केतन शेडगे यांनी 6 बॉलच्या पाठीमागे 11 बनवलेत. अभय जांभळे यांनी 3 बॉलच्या पाठीमागे 6 धावा बनवलेत. एक चांगली पार्टनरशिप उभी राहते अजिंक्य सुपरस्टार्स या टीम साठी. आता 18 बॉल 25 धावांची आवश्यकता आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. श्रीकांत आयरे यांनी 2 चौकार ठोकले, 9 धावांचं योगदान दिलं. तदनंतर ते रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले, परंतु केतन शेडगे अंबानी आणि अभय जांभळे जांभळमुरे या 2 खेळाडूंनी मात्र संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे आणि एक चांगली पार्टनरशिप बनवत असताना आपल्या संघाला आपल्या विजयाच्या दिशेने ते घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा शशिकांत भगत आलेले आहेत. आपल्या स्पेल मधील दुसरं षटक आणि सांघिक 3रं षटक ते घेऊन आलेत. ओहो, लोअर फुलटॉसचा बॉल आहे. दिशा दिलेली आहे. डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला पाठवलंय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत विशाल. फेकी अचूक केले आणि सिंगल धावावरती समाधान मानावं लागेल. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 27 धावा. पहिल्या षटकामध्ये शशिकांत भगत यांनी फक्त 9 धावा खर्च केले होते. सांघिक यश त्यांना मिळालं होतं. दुसऱ्या षटकामध्ये गणेश याने थोडेसे मागणे ठरले. 17 धावा त्यांनी खर्च केल्या, त्यांना यश मिळालं नव्हतं. परंतु यावेळेला पहा पुन्हा एकदा अचूक फेकी. ओहो, इथे डायरेक्ट हिट झाला असता तर केतन यांचे विकेटचं पतन झालं असतं, परंतु ते बालंबाल बचावलेले आहेत. नशीबवान आहेत. आज नशीब देखील त्यांचं बलवंत आहे. आणखीन एक सिंगल धावफलकावरती जोडूया. 14 गाव प्रीमियर लीगचा थरार तुम्ही पाहताय. खरं तर कास पठार विभाग म्हटलं की फुलांसाठी जगप्रसिद्ध असलेले हे कास पठार आणि या कास पठार विभागातील 14 गावं एकत्रित आलेत आणि 14 गावच्या माध्यमातून CPLचा रंगलाय थरार. पुन्हा एकदा चांगली लाईन. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. बॉलच्या मिरिट पर्यंत बॅट्समन केतन पोहोचू शकले नाहीत, परंतु व्हेरिएशन आहे ना ते खूप चांगलं आहे. भिन्नता ज्यांच्याकडे चांगली आहे, क्रिकेटचा खूप मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे शशिकांत भगत यांच्याकडे. परंतु यावेळेला ऑन साइडला बॉलला वळवलाय. गाव कॉर्नर रिजन खाली आहे. क्षेत्ररक्षक बॉलला पकडतील आणि त्यानंतर बॉलची फेकी जरूर केली जाईल. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण
पूर्ण केले जात आहेत. विशाल साळुंके यांनी खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले. डीप मिड विकेट रिजन मधून ते काव कॉर्नर रिजन मध्ये धावत गेले. बॉल वरती शेवटपर्यंत नजर रोखून ठेवली. त्यानंतर दोन्ही हात पुढे केले आणि त्या हातामध्ये बॉलला थांबवलं आणि त्यानंतर फेकी देखील अचूक पाहायला मिळाले. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. या वेळेला देखील बॉलला ऑन साइडला वळवलंय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. विशाल येतील तोपर्यंत सिंगल धाव घेतली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 32 धावा धावफलकावरती आहेत. आता समीकरण येऊन ठेपलेलं आहे. येणारे 13 बॉल आणि धावांची आवश्यकता आहे 20. ओहो, इथे मात्र पहा फुलटॉसचा बॉल होता. फुलटॉसला साजेस उत्तर नाहीये. अभय जांभळे थोडेसे फसले गेले. खर तर अभय जांभळे म्हटलं ना तर जांभळमुरे टीमच्या माध्यमातून एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. कमी बॉल मध्ये जास्त धावा बनवण्याचा विक्रम ते सातत्यपूर्वक करतात. परंतु आज पायाला दुखापत आहे. जरी बोटाला लागला असेल पायाच्या तरी देखील ते मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्ट्रॅटर्जी टाइम आउट इथे झालेला आहे आणि 2 मिनिटांचा स्ट्रॅटर्जी टाइम आउट आहे. तोपर्यंत आपण ज्या ज्या मान्यवरांनी आपला या स्पर्धेच्या दरम्यान स्पॉन्सरशिप केलेला आहे त्यांचा देखील नामोल्लेख होणं तितकंच गरजेचं आहे. 14 गाव प्रीमियर लीग कास पठार विभाग सातारा आयोजित 14 गाव प्रीमियर लीग आणि 14 गाव प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 मध्ये प्रथम क्रमांक रोख कॅश प्राइस 1,01,000 रुपये आम्हाला धनादेश मिळालेला आहे. हेरिटेज वाडी हॉटेलचे मालक संपत नाना जाधव आणि त्यांच्या सोबतीनं निवांत हिल रिसॉर्ट यांच्याकडून द्वितीय क्रमांक 51,001 रुपये आम्हाला सौजन्य लाभलेला आहे. नवी मुंबई शहर प्रमुख श्री विजयदादा माने त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच आणि LED TV व आकर्षक चषक आम्हाला सौजन्य लाभलेला आहे. स्माइल बार अँड लॉजिंग त्याचबरोबर सेवन हिल्स रिसॉर्ट आणि त्याचबरोबर सोना सुपर वॉटर डेक त्याचबरोबर फायनल मॅन ऑफ द मॅच बॅट्समन बॉलर स्पोर्ट्स सायकल आम्हाला सौजन्य लाभलेला आहे. पुरांजली कंस्ट्रक्शन बिल्डर्स डेव्हलप सातारा कासोड रिसॉर्टचे मालक कैलासवासी संतोष रामचंद्र लोटेकर दादा शेठ यांच्या स्मरणार्थ श्रीमती वर्षा संतोष लोटेकर. त्याचबरोबर प्रत्येक सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच विराज बॅट व आकर्षक चषक श्री अतुल सुतार वायरमॅन त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज प्रत्येक मॅचचा मॅन ऑफ द मॅच आकर्षक चषक सौजन्य लाभलेला आहे. कैलासवासी सूर्यकांत रामचंद्र साळुंके यांच्या स्मरणार्थ श्री ओमकार सूर्यकांत साळुंके यांच्याकडून स्ट्रॅटर्जी टाइम आउट मध्ये आपण जे स्पॉन्सर आहेत ते अनाउन्समेंट केले. राहिलेले स्पॉन्सर आहेत ते दुसऱ्या स्ट्रॅटर्जी टाइम आउट मध्ये आपण अनाउन्समेंट करूया. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत तब्बल 31 धावा आहेत. आता येणारे बॉल 12 आणि धावा बनवायच्या आहेत तब्बल 20 धावा. बॅकफुटला गेले पंच खूप चांगला आहे. गॅप मध्ये चेंडूला पाठवलाय. बॉल निघून चाललाय डोंगराच्या खाली अगदी उरमोडी परिसरामध्ये. केतनच्या बॅट मधून दमखम दाखवणारा एक नामदार चौकार. जिल्ह्याची शाणपूर घराघरात क्रिकेट माझी मारणार सारे संघ गैरष्किंडीच्या मैदानात माझी मारणार सारे संघ गैरष्किंडीच्या मैदानात. मैदानाच्या आतमध्ये 12 बॉलच्या पाठीमागे 20 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच बॉल वरती केतन शेडगे अंबानी यांनी दाखवलाय आपला दमखम. ठोकलाय त्यांनी चौकार. ओव्हर क्रमांक 4 मार्गस्थ आहे. आणखी एक चांगला स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडूला पाठवलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतील परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांना बॉल भेदून सीमारेषेच्या बाहेर मिळतील 4 धावा चौकार.
डोंगराच्या खाली अर्थातच उरमोडी परिसरामध्ये केतन शेडगे अंबानी यांनी पाठवलेले आहेत. कालच्या दिवसामध्ये देखील अमित ढवळे यांनी 4 ते 5 बॉल डोंगराच्या खाली पाठवले. 25 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 76 धावा ठोकल्या होत्या आणि आज देखील केतन शेडगे यांचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावत असताना ओव्हर क्रमांक 4 ला जशी सुरुवात झाली तशी मात्र केतन शेडगे यांची बॅट तळपले. लागोपाठच्या 2 बॉलच्या पाठीमागे 2 चौकार त्यांनी ठोकले आणि मॅचला एक वेगळी कलाटणी निर्माण करून दिलेली आहे. आता समीकरण येऊन ठेपलेलं आहे. येणारे बॉल 10 आणि धावा बनवायच्या आहेत तब्बल 12. पहिलीच मॅच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. जुना बॉल नाहीये आपल्याकडे, तर थोडस त्याला मातीमध्ये घासा मी म्हणेन आणि त्यानंतर थोडासा जुना करा, कारण आजच्या दिवसातील पहिलीच मॅच आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये जुना बॉल आपल्याकडे नाहीये. कारण जुने बॉल होते ते मात्र डोंगराच्या खाली पाठवले केतनने आणि त्यानंतर मॅचला एक वेगळी कलाटणी निर्माण झाली. आता मॅच मध्ये कलाटणी निर्माण होत असताना खर तर मॅच मात्र आता सोपी होताना पाहायला मिळते अजिंक्य सुपरस्टार्स या टीमला. खर तर हे मैदान तुम्ही पाहताय ना, ते मैदान गणेश खिंड अनावळे. खरोखर अनावळे गावातील ग्रामस्थांचं मी कौतुक करेन. हलक्या त्याने या बॉलला डिपेंड करण्याचा प्रयत्न, बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही. खर तर कमबॅक करून देणारा हा बॉल आहे. बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव धावफलकावरती जोडूया. धावा कशा काय ना, धावा येणं गरजेचं आहे. आपण चर्चा केली मैदानाविषयी. सलग 5 वर्ष हे मैदान सीपीएल साठी अनावळे ग्रामस्थांच्या माध्यमातून दिलं जात आहे. खरं त्यांचं देखील आम्ही कौतुक करेन, कारण 14 गावातील सर्वच मुलं या मैदानावरती येऊन खेळतात. आपल्याकडे जे कौशल्य आहे, आपल्याकडे जी गुणवत्ता आहे ती मात्र दाखवतात. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटचा किनारा जरूर लागलाय. बॉल तिथेच राहिला. विकेट किपरने फेकी अचूक केली, तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट केली जाते. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. कारण पहिल्या 2 बॉलवरती केतनच्या बॅट मधून 2 चौकार आले, त्यानंतर मॅच सोपी झालेली आणि त्यानंतर सिंगल धाव घेतली जाते. शांत संयमी क्रिकेट दाखवलं जाते. काही बॉलवरती केतन मोठे प्रहार चढवतात, काही बॉलवरती संयमी खेळ दाखवतात. यावेळेला ऑन साइडला बॉल वळवलाय. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक आहेत. 1-2 अटेम्प्टला बॉल मात्र धरणीला दान केलाय. कॅच खूप महत्वाची होती. कॅच पकडली असती तर मॅच देखील पकडली असती. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. कॅच पकडा आणि जिंका क्रिकेटचा खेळ. परंतु अतिश अंधारे सांबरवाडी यांच्या माध्यमातून खूप मोठी चुकी झाली आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी अजिबात दिली जात नाही. एखादी छोटीशी चुकी तुम्हाला पराभवाच्या छायेखाली घेऊन जाऊ शकते. केतनला मिळाले जीवनदान. आणखीन एक चांगला स्ट्रोक वळवला. या बॉलला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणताही नाही. खूप दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतील. थोडीशी स्लो आहे. बॉल अगदी बाउंड्री लाईन लगत जाऊन थांबलाय. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. या 3 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 46 धावा. आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायच्या आहेत 5. केतन शेडगे यांनी चांगली बॅटिंग केली. 15 बॉलच्या पाठीमागे 28 धावा, 3 चौकार. षटकार त्यांच्या बॅट मधून आलेला नाही, परंतु 186 स्ट्राईक रेटने ते मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. त्यांच्या जोडीला साथ देत असताना अभय जांभळे 6 बॉलच्या पाठीमागे 8 धावांवरती खेळत आहेत. एक षटकार आलेला आहे आणि 133च्या स्ट्राईक रेटने ते मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. एक चांगली पार्टनरशिप त्यांनी मात्र केलेली आहे. आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायचे आहेत 5. चला वेळ जास्तीचा घेऊ नका. 6 बॉलच्या पाठीमागे 5 धावांची आवश्यकता आहे. मॅच खूप चांगली रंगलेली आहे. कालच्या दिवसामध्ये देखील अतिशय चांगल्या मॅचेस रंगल्या. शेवटच्या बॉल पर्यंत मॅचेस रंगल्या. अक्षरशः काही संघांनी 2 मॅचेस गमावल्या, परंतु काही संघांनी एक सामना जिंकलेला आहे, एक सामना गमावलेला आहे. खरोखर कालच्या दिवसातील आपण अनाउन्समेंट केली ना, तर विश्लेषण केलं तर डीजे किंग या संघाने एक सामना जिंकलाय. एकच सामना त्यांनी खेळले होते. पॉइंट टेबल आहे 2. यवतेश्वर वॉरियर्स या टीमने एक सामना खेळलेला आहे. पॉइंट टेबल आहे त्यांचं 2. एक सामना त्यांनी तो जिंकलेला आहे. साईराज 11 या टीमने 2 सामने खेळले. दोन्ही सामने त्यांनी गमावलेले आहेत. पॉइंट टेबल कोणत्याही प्रकारचा अजून त्यांचं ओपन झालेलं नाहीये.
तेजस 11 या टीमने एक सामना केलेला आहे, एक सामना त्यांनी तो गमावलेला आहे. त्यांचं देखील पॉईंट टेबल ओपन झालेलं नाहीये. शिव पेटेश्वर 11 या टीमने 2 मॅचेस केले, त्याच्यापैकी एक मॅच त्यांनी गमावली, एक मॅच ते जिंकलेले आहेत. पॉईंट टेबल आहे 2. श्री घटाई देवी स्ट्रायकर्स एक सामना त्यांनी खेळलेला आहे, एक सामना त्यांनी जिंकलेला आहे. पॉईंट टेबल आहे 2 आणि दुसरा सामना ते मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. अजिंक्य सुपरस्टार्स या संघाने एक सामना कालच्या दिवसामध्ये खेळलेला आहे, एक सामना तो जिंकलेला आहे. दुसरा सामना ते मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. पॉईंट टेबल आहे 2. श्रीमंत माने सरकार या संघाने एक सामना खेळलेला आहे, एक सामना त्यांनी गमावलेला आहे. पॉईंट टेबल अजूनही त्यांचं ओपन झालेलं नाहीये. हे आपण संपूर्ण संघांचं विश्लेषण पाहिलेलं आहे, परंतु आजच्या दिवसातील प्रत्येक संघाला मॅचेस खूप महत्वाचे आहेत. आणि कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं ना तर 6 बॉलच्या पाठीमागे 5 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज सुनील बादापुरे अंबानी बॅकफुटला गेले. पंच खूप चांगला आहे. डीप पॉइंट रिजन मध्ये चेंडूला पाठवलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. सिंगल धाव या ठिकाणी घेतले जाते आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 47 धावा आहेत. आता येणारे बॉल 5 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 4 धावा. 5 बॉल 4 धावांची आवश्यकता. फटका बसलाय. उंची जास्त. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले आणि त्यानंतर मात्र विकेटचं पतन. एक चांगला कॅच पकडलाय फिल्डरच्या माध्यमातून. विकेटचं पतन कुशल मोमेंट वरती येते. कुशल विकेट. अभय जांभळे बॅक टू द पवेलियन. परतीच्या दिशेला तंबूच्या श्रेला. कुशल मोमेंट वरती विकेट झालेले आहे. मॅचला आता कलाटणी निर्माण होऊ शकते, कारण आता समीकरण येऊन ठेपलेलं आहे. येणारे बॉल 4 आणि धावा बनवायचे आहेत 4. बॉल टू बॉल्स रन्स हवे आहेत. 6 बॉलच्या पाठीमागे 5 धावांची गरज असताना पहिल्या बॉल वरती सिंगल धाव आली. दुसऱ्या बॉल वरती विकेटचं पतन झालंय आणि मॅच मध्ये एक वेगळी कलाटणी निर्माण झाली. हातावरती रेषा प्रत्येकाच्या देवाने दिलेत, परंतु त्या रेषेमध्ये आपल्याला रंग भरायचे असतात. आता मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ या मॅच मध्ये रंग भरेल आणि कोणता संघ मॅच जिंकेल आणि कोणता संघ पॉइंट टेबल मध्ये बढत करेल हे सांगून देणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. सुनील बादापुरेंचे लाजवाब षटक. यावेळेला अगदी सिली मिड ऑफ लावला होता, परंतु यावेळेला सिंगल धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही केला जाणार, कारण केतन शेडगे यांनी मात्र स्ट्राईक आपल्या खांद्यावरती ठेवलेत. आता 3 बॉलच्या पाठीमागे 3 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 3 धावांची आवश्यकता. मंजिल उन्हीं को मिलते जिनके सपनों में जान होती है. यूं पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उड़ान होते. आता हौसले कोणाचे मजबूत असणार हे सांगून देणारे मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले. येणारे बॉल 3 आणि धावा बनवायचे आहेत 3, परंतु एक जमेची बाजू आहे की केतन शेडगे सेट फलंदाज स्ट्राईक एंडला. बॅकफुटला गेले. पंच खूप चांगला आहे. कॅप मध्ये चेंडूला पाठवला आणि विजयाचा चौकार अजिंक्य सुपरस्टार या टीमच्या माध्यमातून येतोय आणि हा सामना जिंकलाय अजिंक्य सुपरस्टार या टीमने. अभिनंदन. हार्ड लक बॅड लक श्री घाटाई देवी स्ट्रायकर्स, परंतु तुमच्या संघर्षाला आमचा सलाम आहे.
Thank you, DJ. मैच खूप चांगली रंगली, संघर्षमय मुकाबला पाहायला मिळाला. जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होते. शेवटपर्यंत अजिंक्य स्टार या टीमने मात्र संघर्ष केला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलेला आहे, ज्यांनी मात्र 17 बॉलच्या पाठीमागे 33 धावांची विस्फोटक खेळी साकारली असा केतन शेडगे अंबानी हा ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. चला केतन शेडगे प्लीज आपण या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण बहाल करूया. खऱ्या अर्थानं कास पठार विभागातील अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. भाजपा शिक्षक आघाडी अध्यक्ष आदरणीय श्री सोमनाथ जाधव सर आणि त्याचबरोबर पिसानी चोरगेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच आणि कास पठार विभागातील युवकांच्या